हे विचार करत होते जेव्हा मला यायचं होतं की सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्या लाईफमध्ये काय राहिलं नेव्ही जॉईन केल्यानंतर, कारण मला प्रश्न अपेक्षित होता. तर जेव्हापर्यंत माझं लग्न नव्हतं झालं, पुष्कळशा काही गोष्टी केल्या, स्काय डायव्हिंगपासनं, पॅराजम्पपासनं, व्हाईट वॉटर राफ्टिंगपासनं, म्हणजे जे काही मी करू पावले, जे काही मला ऑपॉर्च्युनिटी दिल्या गेल्या किंवा मी ग्रास्प करू पावले, त्या मी सगळ्या करायचा प्रयत्न केला. आणि मला ते सगळं काहीच चॅलेंज वाटलं नाही, कारण मी एकटी होते आणि मला बाकीची सेकंड हँड काही रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. चॅलेंज खरं तर माझ्याकरता सुरू झाला जेव्हा माझं लग्न झालं, आणि आणखीन मोठं म्हणजे जेव्हा मला मुलगी झाली, कारण त्यानंतर माझी रिस्पॉन्सिबिलिटी ड्यूल होती. मला तेवढाच आपला जो लक्ष आहे किंवा आपला जो वेळ आहे तो घरी पण द्यायचा होता, आणि तेवढाच लक्ष मला ऑफिसमध्ये पण द्यायचा होता. मी हे ऑफिसमध्ये सांगू शकत नव्हते की नाही आता माझं लग्न झालंय किंवा आता मला माझी मुलगी आहे म्हणून मी येऊ शकत नाही किंवा मी करू शकत नाही. हे आम्हाला कधीच सांगितलेलं नाही, आणि हे मला पटतही नाही, कारण मी आले या फील्डमध्ये जिथे मुलं आहेत आणि मी त्यांची समानता पाहते. तर मी हे कधीच मानणार नाही की मी कोणचा रिझन, आपला फॅमिली रिझन देऊन सांगू की मी हे काम करू शकत नाही कारण माझी घरची प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे ते दोन्ही फ्रंटला बॅलन्स करून ठेवणं इट्स अ बिग चॅलेंज आहे, मी एक्सेप्ट करते. पण आय थिंक विथ सपोर्ट ऑफ फॅमिलीचा सपोर्ट, आई वडिलांचा, त्याच्याबरोबर लग्न झाल्यावर तुमच्या इनलॉजचा आणि हजबंडचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगर ते अंडरस्टँडिंग आहेत, आणि माझ्या केसमध्ये कारण आम्ही दोघी एकाच फील्डचं आहोत, त्यामुळे ती अंडरस्टँडिंग आहे दोघांमध्ये. तर कधी दुसऱ्यांना खूप प्रेशराईज केलं नाही जात, माझ्याकडनं पण त्याला नाही केलं जात की का नाही बाबा तू का नाही येऊ शकत. जसं आता हे इतका मोठा प्रोग्राम होता, त्याला यायचं होतं इथे, आणि त्याची पण इच्छा होती, माझी पण भरपूर इच्छा होती की तो इथे असून, मुंबईला असून तो आला पाहिजे. पण सर्व्हिसेस रिक्वायरमेंट त्याला जावं लागलं, कुठे कोर्स होता आणि त्याला जावं लागलं आउट ऑफ मुंबई, तर इट इज नॉट कम. पण मी पण कंप्लेंट नाही केली, आणि त्यांनी पण म्हणजे इट वॉज अंडरस्टँडिंग बिटवीन अस की हां बाई माहिती आहे आपण काही करू शकत नाही, ज्या परिस्थिती आपल्या हातात नाही आहे त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही, मग त्याच्यावर भांडायचं किंवा त्याच्यावर राग मानायचा हा प्रश्न उठत नाही. त्यामुळे तो ही जे अंडरस्टँडिंग असते हजबंड वाईफमध्ये आणि फॅमिलीमध्ये, इनलॉज आणि पॅरेंट्समध्ये, ती खूप महत्त्वाची ठरते. लग्न झाल्यावर एका बाईला किंवा एका महिलेला दोन्ही फ्रंटला बॅलन्स करणं हे मला असं वाटतं घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर हा काही प्रश्नच नाही आहे, आणि तुम्ही दोन्हीही करू शकता. म्हणजे प्रत्येकामध्ये तेवढी कपॅसिटी असते, आणि असं काहीच नाही की तुम्ही ऑफिसमध्ये खूप चांगले अधिकारी आहेत तर तुमच्या घरामध्ये दुर्लक्ष होतं, किंवा तुम्ही चांगले पालक असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये सतत एक्सक्युजेस सांगता आणि एक दुय्यम भूमिका निभावता, असं मला मुळीच वाटत नाही. आमच्या क्षेत्रामध्ये, सरकारी सेवांच्या क्षेत्रामध्ये असं असतं की हा जॉब थोडा जास्त डिमांडिंग असतो. विशेषतः IAS म्हणून जेव्हा अनेक ऑर्गनायझेशन्स तुम्ही हेड करता त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या वेळेला तुम्ही उपस्थित असणं, रात्री असेल तर रात्री जावं लागतं. कधी कधी मुख्यमंत्री महोदयांबरोबरच्या बैठक असतात, त्यांनाही त्यांचंही शेड्यूल अतिशय व्यस्त असतं, तेव्हा खूप उशिरापर्यंत त्या थांबाव्या लागतात. पण याच्याकरता एक्सक्यूज देताच येत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जे शेड्यूल आहे ते योग्य रीतीने सांभाळणं, अनावश्यक जो आपण वेळ घालवण्याचे कार्यक्रम असतात ते कट करून या वेळेची योग्य बॅलन्स करणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये ऑफिसर सारखं राहायचं आणि घरी आल्यानंतर घरासारखं 100% घराला वेळ द्यायचा. आणि घरामध्ये खरं तर अधिकार हा मुलांचा चालतो, त्याच्यामुळं तुम्ही अधिकारी म्हणून घरामध्ये नसताच, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो जर अधिकारी पण तुम्ही घरामध्ये नाही दाखवलं तर आपोआपच तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळतं. माझ्या बाबतीमध्ये जर विचाराल तर आम्ही, माझे पती म्हणजे सतीश, डॉक्टर सतीश, ही वॉज ऑल्सो इन द सर्व्हिस, ही वॉज ऑल्सो IAS. त्यामुळे आम्हाला दोघांना आपल्या फक्त आता गेले 3 वर्ष ही हॅज ऑप्टेड आउट आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला, परंतु आम्हाला दोघांनाही सेवेमध्ये असल्यामुळं याची जाणीव होती, एकमेकांच्या डिमांडिंग करिअरची जाणीव होती, आणि त्यामुळं आपण एकमेकांना वेळ कसा द्यायचा हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. बदल्यांचा प्रश्न होता, परंतु हे बदली असणारच क्षेत्र आहे याची पूर्वकल्पना असल्यामुळं त्याच्याबद्दल काही फारसं विशेष कधीच वाटलं नाही जेव्हा बदल्या झाल्या तेव्हा. आणि करिअरच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर, म्हणजे साधारण 16 ते 20 वर्षापर्यंत पोहोचल्यानंतर मग तुम्हाला मुंबईमध्ये राहण्याचा पर्याय असतो. त्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला स्थैर्य हवं असतं तेव्हा या सेवेमध्ये तरी ते स्थैर्य मिळतं. घराच्या बाबतीत म्हणाल तर कुटुंबाचं सहकार्य हे अतिशय आवश्यक असतं, कारण सुरुवातीला मुलं लहान असताना काही ॲडजस्टमेंट तुम्हाला कराव्या लागतात. एकाने थोडीशी लाईट पोस्ट घेणं, एकाने डिमांडिंग पोस्ट घेणं, हे असे प्रकार आम्ही केले. माझी मुलं लहान असताना मी राजभवनमध्ये, म्हणजे तिथे जॉब हा बेसिकली
त्या कार्यालयाशी संबंधित होता, तिथे मला टुरिंग फारसं नव्हतं, असा जॉब मी स्वीकारला. त्याच्यानंतर जेव्हा मुलं थोडी मोठी झाल्यानंतर MMRDA सारखा जो डिमांडिंग जॉब होता तो मी स्वीकारला. तर ह्या तडजोडी करणं आपल्याला शक्य असतं. घरामध्ये माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांची अतिशय म्हणजे अखंड एक पाठराखण ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या त्या घरामध्ये असतात आणि खूप कुशलतेने त्या मुलांबरोबर किंवा ओव्हरऑल घराचं व्यवस्थापन करतात. माझी जी लार्जर फॅमिली आहे म्हणजे माझ्या सासरकडचे सगळे लोक, माझ्या बाहेरकडचे सगळे लोक, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते आमच्या मदतीला येतात, कारण त्यांनाही खूप अभिमान आहे आम्ही त्या सेवेमध्ये असल्याचा आणि हे काम करत असल्याचा. कधी कधी प्रशिक्षणासाठी आम्हाला दोघांनाही महिनाभर बाहेर जावं लागतं. अशा वेळेला माझ्या कुटुंबातले सगळेजण येऊन घरामध्ये राहतात आणि मुलांची काळजी घेतात. त्यामुळं हा जर फॅमिली सपोर्ट असेल आणि तेवढा विश्वास तुम्ही पण त्यांच्या मनामध्ये जर निर्माण केला की जेवढे तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात तेवढेच घरामध्ये मनापासून काम करता, तर हे येत नाही. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर मुलांना ही सवय होती. शेवटी ते आईवडिलांकडूनच शिकत असतात. आपले आईवडील सतत कामात आहेत किंवा त्यांना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ नाही ह्याची त्यांनाही जाणीव होते आणि मग क्वालिटी टाइम जो असतो तो एकमेकांसाठी काढला जातो. आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा आम्ही कुठल्याही अनावश्यक सोशल कार्यक्रम, पार्ट्या हे सर्व टाळतो. घरातला जो वेळ असतो तो पूर्ण मुलांचा असतो. जे काही करायचं ते त्यांच्याबरोबर केलं जातं आणि एकमेकांच्या वेळेची हे तर मुलांच्या शाळेत जायचं असेल, जेव्हा मला जमतं तेव्हा मी जाते पेरेंट टीचर मीटिंगला, जेव्हा सतीशला जमतं तेव्हा तो जातो. हे जर अंडरस्टँडिंग एकमेकांमध्ये असेल तर असा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही की घरासाठी वेळ द्यायचा का कार्यालयासाठी. आणि माझा जॉब MMRDA मध्ये असेल किंवा आत्ताही असेल, प्रचंड डिमांडिंग होता. रात्री उशिरापर्यंत काम करायला लागतं, बाहेर टूरला जावं लागतं, कधी परदेशी जावं लागतं. परंतु त्याही वेळेला जर हे अंडरस्टँडिंग असेल तर ही अडचण येत नाही. पण कुटुंबियांचं हे सहकार्य आणि ही साथ ही अतिशय ह्याच्यामध्ये मोलाची असते.